भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे एका वृद्ध चौकीदाराची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तंत्रनिकेतन विद्यालयाच्या समोरील जंगलव्याप्त भागातील एका बंद पोल्ट्री फार्ममध्ये हा थरार घडला. महादेव शंकर कामथे, वय वर्ष 65, राहणार सीतासावंगी असे मृत चौकीदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार वहीद कुरेशी यांच्या बंद असलेल्या पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये महादेव कामथे हे चौकीदार म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला ही घटना चोरीच्या उद्देशाने घडली असावी असे वाटत होते, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताच वेगळीच माहिती समोर आली. 2 मित्रांनी केले कृत्य. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत जादूटोण्याच्या संशयातून महादेव यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे त्यांच्याच ओळखीच्या 2 मित्रांनी हे कृत्य केल्याचे पुढे आले. स्थानिक गुन्हे शाखा आणि गोबरवाही पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या 6 तासांत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. संदीप महेंद्र मेश्राम, वय वर्ष 19, राहणार सीतासावंगी आणि अरमान उर्फ बिट्टू गोरेकर, वय वर्ष 20, राहणार बघेडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सुरू. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या घटनेचा घटनाक्रम जोडून पुढील चौकशीला गती दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवघ्या काही तासांत आरोपींना जेरबंद केले. आरोपी सराईत गुन्हेगार. घटनेतील मुख्य आरोपी संदीप याच्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची नोंद असून त्याच प्रकरणात त्याची 1.5 महिन्यापूर्वीच जामिनावर सुटका झाली होती. तर दुसरा आरोपी अरमान यांनी 2-3 वर्षापूर्वी एकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची नोंद गोबरवाही पोलिसांत आहे. महादेवच्या हत्येचा दोघांनी कट रचून महिन्याभरापूर्वी देखील प्रयत्न केला होता, मात्र ती संधी हुकल्याची नोंद पोलीस तक्रारीत नमूद आहे. हे